हॅलो एव्हरीवन, तर मी आज बनवणार आहे पनीरची भाजी। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे। ते सर्वप्रथम साल काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे मीडियम साइजचे काप करून घ्यायचे। लसूण घेतले 7 ते 8 कड्या, काजू घेतलेले आहे 9 ते 10 आणि पनीर घेतलेले आहे। इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेले आहे। पनीर करण्यापूर्वी पहिले धुवून घ्यायचे व्यवस्थित, मग त्याचे काप करून घ्यायचे। काप हे तुम्हाला आवडेल तसे हवे त्या आकाराचे करून घेऊ शकता। इथे मी सर्व पनीरचे काप करून घेते मीडियम साइजचे। एका कढईमध्ये 1 वगळी किंवा 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। त्यामध्ये सर्वप्रथम लसूण टाकून घ्यायचे आहे, अद्रक, नंतर काजू आणि कांदा हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा आणि काश्मीरी लाल तिखट वापरलेले इथे मी। आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि इथे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचे। जोपर्यंत सॉफ्ट नाही होत तोपर्यंत शिजू द्यायचे। सॉफ्ट झालं की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गॅस बंद करण्याच्या अगोदर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। इथे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे। गॅस बंद केलेला आहे इथे मी। थंड झालं की मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। बारीक करून घेत आहे मिक्सर मध्ये। त्याच कढईमध्ये मी 2 चमचे 1 वगळी तेल टाकलेले आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेले आहे आणि जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे पेस्ट ती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची। ऑलरेडी हे परतलेले त्यामुळे तेल सुटायला जास्त वेळ लागत नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। परत सुरुवातीला मीठ टाकलेले त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचे। हाफ टीस्पून इथे मी लाल तिखट टाकलेले आणि 1 चमचा शाही पनीर मसाला वापरलेला आहे। ग्रेव्हीला हे व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे अशी परतवून घ्यायची आहे। थोडा वेळ झाकण ठेवायचं, नंतर ग्रेव्ही झाली की पाणी टाकून घ्यायचे हवं तेवढं। ग्रेव्ही इथे उकळवून घ्यायची आहे। उकळी आली पनीर तुम्ही इथे तळून घेऊ शकता किंवा थंड पाण्याने किंवा गरम पाण्यात उकळवूनही घेऊ शकता। मी नॉर्मल थंड पाण्याने धुतलेलं आहे फक्त। आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि क्रीम टाकून घ्यायची। क्रीम ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। पनीर आणि क्रीम टाकल्यानंतर जास्त वेळ उकळवायची नाही आहे भाजी। गॅस बंद करायचा आहे 1-2 मिनिटात। तुम्हाला पनीरची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।